दादा नमस्कार. आपलं हे जे अवजार या ठिकाणी प्रत्यक्षित बघायला शेतकऱ्यांना मिळत आहे, त्या अवजाराचं नाव, याचे हॉर्स पॉवर वगैरे याविषयी जरा शेतकऱ्यांना माहिती सांगा आपण. नमस्कार, मी विनोद मोरे अंबाजोगाई. माझं RV ॲग्रो टेक्स्टाईल्सचं शोरूम आहे. हा जो मशीन पाहत आहात आपण, तो युरोपचा मशीन आहे, डेन्मार्क. ह्याचं HP 10.5 HPचं इंजिन आहे आणि हे अंतर्गत मशागतीसाठी एकदम उत्तम प्रकारे काम करत आहे. याची जवळजवळ मोठ्या ट्रॅक्टरनं नांगरून घेतल्यानंतर आपल्याला पाळी, मोगडा, कोळपे, उसाला माती लावणे, अद्रकेला माती लावणे हे पूर्ण कामे या यंत्राच्या साहाय्याने केले जातात. आणि जेणेकरून आता बैल बारदाना कमी झाला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याची परेशानी उठली आहे. त्याच्यामुळे हा लोखंडी बैल म्हणून आपण याचा यूज करण्याचं योग्य राहील. हा जो हा जो लोखंडी बैल तुम्ही असा उल्लेख केला आहे या ठिकाणी, म्हणजे बैलाच्या साहाय्याने जी शेतीमध्ये आपण कामं करत होतो तेवढी कामं याच्या साहाय्याने होतात का? ते सगळे कामं ह्याच्या साहाय्याने होतात. त्याची जेणेकरून माती लावणे, रोटर करणे, पुन्हा पेरणी करणे, वाळी, कोळपे, मोगडा या मशीनला पूर्ण केले जातात. दादा, ही मशीन शेतकऱ्यांना जर हवी असेल तर हे कुठं मिळेल? तुमचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर वगैरे शेतकऱ्यांसाठी सांगा. आमचं शोरूम आहे अंबाजोगाईला, RV ॲग्रो या नावाने. माझा मोबाईल नंबर आहे 9403 28 12 12. आणि शेतकऱ्यांसाठी आता या ठिकाणी या कृषी प्रदर्शनामध्ये हे अवजार, हा लोखंडी बैल शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. मात्र हा लोखंडी बैल नेमका 1 तासामध्ये किती लिटर त्याला डिझेल लागणार आहे आणि त्याची किंमत काय असणार आहे हे पण सांगा आपण. एकरी कंप्लीट 2.5 लिटर डिझेल माती लावण्यासाठी लागतंय. माती आणि हे रोटर करण्यासाठी 2.5 लिटर लागेल. आणि कोळपे आणि पाळी जर करायची असेल तर आपल्याला 1.5 लिटरमध्ये 1 एकर रान उरकतो. आणि याची जर किंमत म्हणाल तर काय किंमत बसू शकेल मग शेतकरी? या मशीनची किंमत शोरूम प्राइस आहे 1,65,000 रुपये. आणि आज विज्ञान कृषी केंद्राच्या माध्यमातून 10,000 रुपये शेतकऱ्याला डिस्काउंट दिला जाईल आजच्या बुकिंगला. आजच्या बुकिंगसाठी. आणि ह्याला शासकीय अनुदान म्हणजे 63,000 रुपये सबसिडी येते. 1 वर्षाची वॉरंटी आहे, 6 सर्व्हिसिंग फ्री आहेत. शेतकरी महिला किंवा शेतकरी पुरुष असतील तर त्यामध्ये अनुदानात वगैरे काही सबसिडीत फरक आहे का? महिलांना पहिलं प्राधान्य दिलं चाललंय सरकार, जेणेकरून आता सरकार कंप्लीट 1.5 महिन्यामध्ये महिलांच्या अकाउंटवर त्याची ती जी सबसिडीची रक्कम आहे ती पडते. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की या यंत्राच्या साहाय्याने सरी काढता येणार आहे आपल्याला नांगरणीच्या नंतर, त्यानंतर पुन्हा पेरणी करता येणार आहे, कोळपणी करता येणार आहे, पाळी वगैरे वखरणी करता येणार आहे. म्हणजे एकंदरीत शेतीची सर्व कामं हा लोखंडी बैल करणार आहे. आणि याचं जर ॲव्हरेजचा विषय केला तर तोही तुम्ही सांगितलेला आहे. म्हणजे या भागात 700 मिली पेट्रोल किंवा डिझेल लागेल. त्याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही चालतं. डिझेल पण इंजन आहे आणि पेट्रोल इंजन पण अलग अलग मशीन आहेत. म्हणजे अवेलेबल जे असेल ते आपण टाकू शकतो. नाही, तसं नाही. हा डिझेल इंजिन आहे आणि ह्याच्यातून दुसरा जर मशीन घेतला तो पेट्रोल इंजिनचा येतो. अच्छा, म्हणजे 2 इंजिन वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन आहे. हे जे अवजार या ठिकाणी आहे हे शेती अवजार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र हे आपल्याकडे आहे आता अंबाजोगाईला, तुम्ही पत्ता सांगितलेला आहे. हे किती दिवसापासून या भागामध्ये आलेलं आहे आपल्याकडे? कंप्लीट बघा 4 वर्ष झालं अंबाजोगाईला ह्याचं शोरूम आहे. मग आपले हे खरेदी करणारे शेतकरी या भागातले काही उदाहरण तुम्हाला सांगता येतील का? शेतकरी आहेत, भरपूर आहे. मग त्यांची काही म्हणजे समाधानी आहेत ते सर्व शेतकरी? अच्छा. आजच्या या कृषी जे एक शेतकरी मेळावा आहे कृषी विज्ञान केंद्रावरती, या शेतकरी मेळाव्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी हे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. नक्कीच हे तुमचं लोखंडी बैल हे अवजार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असं आम्हाला वाटतं. म्हणून कृषी वार्ता या कार्यक्रमाअंतर्गत आपण जो शेतकऱ्यांना हा जो डेमो या ठिकाणी दाखवलेला आहे त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करण्यात येत आहेत. ठीक आहे, धन्यवाद. वाह.
तुमच्याकडेच आहे ना?